हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काल आपण हिज फर्स्ट फ्लाईट या लेसनचा सुरुवातीचा भाग पाहिलेला आहे. पहिला पॅरेग्राफ आपला कंप्लीट झालेला आहे. चला तर 1 मिनिटामध्ये आपण काल काय पाहिलं हे मी तुम्हाला रिवाइंड करून देतो आहे. तर ही एक स्टोरी आहे यंग सीगलची. काय झालेलं होतं, तो एका क्लिपवर असायचा, किंबहुना त्याची फॅमिली पूर्ण क्लिपवर असायची. मात्र त्याचे 2 भाऊ आणि बहीण अगोदरल्याच दिवशी ते उडून गेलेले होते. बरोबर आहे. त्यानंतर हा पण उडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्या खडकाच्या खाली विस्तृत असा समुद्र पसरलेला होता आणि तो समुद्र पाहून तो अतिशय घाबरला, किंवा ती उंची पाहून तो अतिशय घाबरला. त्याचं करेज तो मस्टर अप करू शकला नाही, कलेक्ट करू शकला नाही. त्याचे आईवडील त्याच्या सभोवताल आले, जवळपास त्याला स्कोल्डिंग केलं, म्हणजेच त्याची खरटपट्टी काढली, त्याला झापलं आणि सांगितलं की जर तू उडला नाहीस तर तू उपासमारीनं मरशील. मात्र बट हिज लाईफ ऑफ हिम फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. मात्र त्याला त्याच्या जीवनावर अतिशय प्रेम होतं. सांगायचं म्हणजे तो मरणाला घाबरत होता आणि म्हणून तो उडू शकला नाही. चला आता त्याच्या पुढचा भाग आपण पाहूया. दॅट वॉज 24 hours ॲगो. आता 24 तास होऊन गेलेले होते. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्याच्या फॅमिली मेंबरपैकी कोणीही त्याच्याजवळ फिरकलेलं नव्हतं. 24 तास झालेले होते. द डे बिफोर, all day long he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight. काय झालेलं होतं म्हणजे काल दिवसभर तो काय पाहत होता, म्हणजे त्याचे जे 2 भाऊ आहे, एक बहीण आहे, ते उडत होते आणि त्याचे आईवडील त्यांना उडायचं कसं, त्यामध्ये परफेक्ट कसं व्हायचं ही आर्ट शिकवत होते. आणि हा यंग सीगल हे सगळं दृश्य पाहत होता. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज. काय काय शिकवत होते आईवडील त्या 2 भावाला आणि एका बहिणीला? हाऊ टू स्कीम. स्कीम म्हणजे मूव लाईटली जस्ट अबो अ सरफेस, म्हणजे सरफेसवरून कसं उडायचं, समुद्राच्या सरफेसवरून कसं उडायचं. स्कीम द वेव्स म्हणजे त्या लाटावरून कसं उडायचं. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर अ फिश, आणि एखाद्या माशासाठी डाईव्ह कसं करायचं, म्हणजे त्याला पकडायचं कसं, अशासारखं ट्रेनिंग काल दिवसभर आईवडील त्या 2 भावाला एक बहिणीला देत होते. आणि हा सगळा प्रकार तो यंग सीगल त्या क्लिफवर बसूनच पाहत होता. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग. काय झालेलं होतं, त्याचा जो मोठा भाऊ होता, त्या यंग सीगलचा मोठा भाऊ होता, त्या मोठ्या भावानं एक हेरिंग म्हणजे एक सॉफ्ट फाईन फिश देखील पकडलेला होता. अँड डेव्हर इट, आणि त्याला गिळंकृत देखील केलं होतं. डेव्हर इट अप हंग्रीली, राईट. स्टँडिंग ऑन अ रॉक व्हाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रेजिंग अ प्राऊड कॅकल. कॅकल म्हणजे त्या आवाज आहे, अटर श्रील क्राय, मोठ्यानं ओरडण्याचा आवाज. जसंच त्या या यंग सीगलच्या मोठ्या भावाने एक मासा पकडला, सॉफ्ट फाईन सी फिश पकडला, तो खडकावर जाऊन बसला. त्याचे आईवडील त्याच्या सभोवताल एक सर्कल केलं आणि त्यांनी आनंदानं किंवा स्वाभिमानानं म्हणू शकतो आपण, एक एक अट्टर एक क्राय अटर केली, मोठ्यानं ते ओरडले. म्हणजे सगळ्यांना, आईवडिलांना आनंद झाला की त्याच्या पिलानं मासा पकडलेला पाहून. आणि हा सगळा प्रकार यंग सीगल पाहतो आहे. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द ब्लीक प्लॅट्यू. प्लॅट्यू मीन्स एक प्रकारचं पठार.
मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ. त्या खडकाच्या अगदी अपोजिट भागाला एक पठार पसरलेलं होतं. त्या पठारावर हे सगळे फॅमिली मेंबर्स वॉकिंग करत होते, चालत होते. टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डाईज. आणि अधूनमधून त्या यंग सीगलला सगळे कावर्डाईज म्हणून टॉन्ट करत होते, भित्रा म्हणून टॉन्ट करत होते. पहा, कावर्डाईजचं मिनिंग दिलेलं आहे, लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर. कुठले डेंजर फेस करण्यासाठी धैर्य नसणं असा व्यक्ती म्हणजे भित्रा व्यक्ती. भित्रा म्हणून सगळे त्याला चिडवत होते, टॉन्ट करत होते. द सन नाऊ असेंडिंग द स्काय. काय होऊन राहिला आता? स्टोरी पुढं चाललेली आहे आपली. सूर्य हा आता वर आलेला होता, म्हणजेच तापून राहिलेला होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. आणि त्या खडकावर, त्या लेजवर सूर्य तापून राहिलेला होता. दॅट फेस द साऊथ, जे साऊथ दिशेनं असेल. ही फेल्ड ॲट द हीट he felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आता त्याला आता गरम वाटून राहिलेलं होतं. तो हिटिंग होऊन राहिलेला होता, कारण की त्याने काल रात्रीपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. राईट. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. पहा, आता तो प्रयत्न करून राहिलेला आहे, तो यंग सीगल. तो आता त्या काठावर येतो, त्या लेजच्या, त्या खडकाच्या काठावर येतो हळूच. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. तो यंग सीगल एका पायावर उभा होतो आणि दुसरा पाय त्याच्या पंखामध्ये तो लपवून ठेवतो. ही क्लोज वन आय देन द अदर. पहिल्यांदा तो एक डोळा बंद करतो आहे, नंतर तो दुसरा डोळा बंद करतो आहे. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि झोप येण्याचं सोंग तो करतो आहे, ढोंग तो करतो आहे. बरोबर आहे. बरेचदा आपल्यासोबत पण असं होते, आपल्याला जर एखादी गोष्ट जर करायची नसेल तर आपण कडूमडू टोन करत असतो. राईट. कारण की आपल्याला ते करायचं नसते. ओके. अशा प्रकारे तो एक पाय वर करतो, दुसरा पाय पंखामध्ये लपवतो, एक डोळा बंद करतो, त्यानंतर दुसरा डोळा बंद करतो आणि झोप येण्याचं तो सोंग करतो आहे. चला पुढे काय होते. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरी ते त्याचे आईवडील, भाऊ, कोणीच काहीच नोटीस करत नाही, त्याच्याकडे पाहत पण नाही. राईट. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their neck. काय होते त्या यंग सीगल, तो काय पाहतो, त्याचे दोन भाऊ, एक बहीण त्या त्या पठारावर डोझिंग करत आहे, आराम करत आहे. आणि त्यांनी त्यांचे हेड्स त्यांच्या नेकमध्ये लपवून ठेवलेला आहे. म्हणजे काहीतरी खाल्ल्यानंतर जो आपण एक वामकुश घेतो, असे ते दोन भाऊ आणि एक बहीण आराम करत होते त्या प्लेटिओवर. हिज फादर वॉज प्रिनिंग मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द बीक. म्हणजे त्या चोचीच्या साह्याने पंख क्लीन करणं, स्वच्छ करणं. आता हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर ऑन हिज व्हाईट बॅक. आणि त्या यंग सीगलचे जे वडील होते ते त्याच्या चोचीनं त्यांचे ते पंख आहे किंवा व्हाईट बॅक आहे ते क्लीन करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त आईच त्याच्याकडे पाहत होती. आता ॲक्च्युली कसं असते, कुठल्याही प्रजातीच्या, कुठल्याही जातीच्या आईला मुलाची काळजी लागलेली असते ना. एक मराठीमध्ये एका कवितेमध्ये एक ओळ आहे, पिता जरी विटे विटो न जननी कुपुत्रा विटे. म्हणजे काय, याचा अर्थ काय, की एखादा मुलगा वाईट असेल, चोर असेल, डाकू असेल, किंबहुना मर्डर करणारा असेल,
किंवा आणखी आपण म्हणू शकतो बदमाश असेल तर वडील नक्कीच त्याचा राग करते. मात्र आई ही अशी एक गोष्ट असते की सगळ्या चुका माफ करत असते मुलाच्या. पहा, एनिवे इथं पण असंच झालेलं आहे. सगळे आपापल्या कामामध्ये आहे. बहीण भाऊ आराम करते आहे, वडील स्वतःचे पंख क्लीन करते आहे, पण फक्त आईच त्या यंग सीगलकडे पाहत होती. कारण की तो पण 24 तासापासून उपाशी होता. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम. ती एका ठिकाणी उंच वट्यावर अशी ती उभी होती. ऑन द प्लेट्यू म्हणजे हम मीन्स अ राऊंड रेज मास ऑन अ लँडवर एखादा असा उंच आलेला वटा. आणि त्या हम्पवर ती मदर उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. ती अशी पुढे येऊन राहिलेली होती. नाव अँड अगेन शी टोअर. नाव अँड अगेन अधूनमधून. शी टोअर ॲट अ पीस ऑफ अ फिश. टोअर हिअर टीयरचा पास्ट टेन्स आहे, TEAR. त्याचा पास्ट टेन्स आहे टोअर आणि पास्ट पार्टिसिपल आहे टॉर्न, TORN, फाडणे. शी टोअर अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. काय करत होती ती अधूनमधून? जो मासा तिने पकडलेला होता त्या माशाचे असे पीस ते करत होती. जो मासा तिच्या पायाजवळ पडलेला होता त्याला खात होती किंवा त्याचे पीसेस करत होती. देन स्क्रेप ईस्ट साईड ऑफ हर बीक. स्क्रेप रबिंग. आणि तिची जे चोच होती ते खडकावरून प्रत्येक साईडला अशी ती रबिंग करत होती, घासत होती ऑन द रॉक. पहा, पक्ष्यांमध्ये हे एक सवय असते. आपण पिंजऱ्यातला पॅरोट देखील पाहिलेला आहे. तो देखील काही खाल्ल्यानंतर किंवा खाण्याच्या अगोदर तो त्याची चोच त्या वायरसला घासत असतो. आणि बरेचसे पक्षी तुम्ही पण पाहिलेले असेल. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आता हे सगळा प्रकार म्हणजे आई त्या माशाचे पीसेस करत होती, तिची चोच खडकावर इकडून तिकडे घासत होती, त्याचे 2 भाऊ 1 बहीण त्या पठारावर आराम करत होते, वडील पंख क्लीन करत होते. ह्या सगळा प्रकार तो यंग सीगल पाहत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची आई त्या माशाचे पीसेस करत होती, तिची चोच खडकावर घासत होती. हे सगळं दृश्य पाहून ही बिकेम मॅड. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. त्या सगळ्या दृश्यांनी काय झालं, एकदम तो आकृष्ट झाला. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे. किती छान असेल त्या प्रकारे ते फूड, तो फिश फाडून खाणं त्याला नक्कीच आवडेल. स्क्रेपिंग हिज पीक नाव अँड अगेन टू व्हेट इट. आणि व्हेट इट मी शार्पन. आणि त्याला देखील त्याची चोच शार्पन करायला आवडेल. असं दृश्य इथं दिसून राहिलेलं आहे. म्हणजे तो अन्न पाहून किंवा तो फिश पाहून आता थोडा त्याकडे आकृष्ट होऊन राहिलेला आहे. चला पहा पुढे. गा 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 आवाज आहे तो त्या पक्षाचा आवाज. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो ओरडून राहिलेला आहे, विनंती करून राहिलेला आहे का त्यासाठी काहीतरी अन्न आण. गाव को शी स्क्रीम बॅक डेरिसिवली. मात्र त्या मदरनं देखील एक रिस्पॉन्स, त्या आवाजानं रिस्पॉन्स केलेला आहे. मात्र तो रिस्पॉन्स कसा होता की एखाद्या स्टुपिड व्यक्तीला जसा आपण रिस्पॉन्स देत असतो असा रिस्पॉन्स तिनं दिला. बट ही केप्ट कॉलिंग पेंटिवली. मात्र तो सॉरोली, दुःखाने तो ओरडूनच राहिलेला होता, हाक देत होता. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. मात्र एखाद्या मिनिटानंच त्याने एक आनंदाची टाळी फोडली, आनंदाने ओरडला. काय झालं असेल, एकदम आता तो भुकेलेला होता, सगळं दृश्य पाहत होता. मात्र
जॉयफुल स्क्रीम त्यानं केली. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ अ फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. त्याच्या आईनं चोचीमध्ये एक त्या फिशचा तुकडा उचलला आणि त्याच्या दिशेने उडायला सुरुवात केली. ही लीन आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. पहा, जसं त्याला दिसलं की त्याची आई चोचीमध्ये माशाचा तुकडा घेऊन येते आहे, तो थोडासा त्याला उत्साह वाटला. उत्सुकतेने तो असा पावलावर पुढे झाला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. आणि आता ॲक्च्युली तो मदर दूरच असेल, पण तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड स्टॉप. आणि जशी ती त्याच्या जवळ आली, एकदम फ्रंट टू फ्रंट आली, शी हॉल्टेड, ती थांबली. राईट. शी हॉल्टेड, हर विंग्स मोशनलेस, तिचे पंख असे मोशनलेस झाले, म्हणजे ती त्याच्या समोर थांबली. तो देखील थोडा पुढं आलेला होता. पहा सिच्युएशन, पाहता कशी आहे. तो खडकाच्या काठावरच आलेला होता. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन द रीच ऑफ हिज बीक. तिच्या चोचीमध्ये असलेला त्या माशाचा तुकडा जवळपास ऑलमोस्ट त्याच्या चोचीजवळच होता, पोचण्याजवळच होत्या त्या चोचीच्या. मात्र काय झालं, ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. कारण की ती मदर पुढे आलीच नाही, त्यापुढे आलीच नाही, आणि म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं काही काळ वाट पाहिली. वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. त्याला आश्चर्य होऊन राहिलं की मदर एकदम जवळ का नाही येऊन राहिलेले आहे. अँड देन मॅडन बाय हंगर ही डाईव्ड ॲट द फिश. आणि एकदम भुकेनं तो व्याकुळ झालेला होता, पागल झालेला होता, आणि एकदम त्यानं त्या फिशकडे, फिश कुठला, आईच्या चोचीमध्ये असलेला माशाचा तुकडा, त्या तुकड्यावर त्याने एकदम डाईव्ह केले, उडी मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू द स्पेस. काय झालेलं होतं पहा, एक प्रकारचं ट्रेनिंगच होतं त्या मदरकडून. मदरनं माशाचा तुकडा आणला. हा देखील थोडा थोडा त्या खडकाच्या काठापर्यंत चालत गेला. मात्र पूर्ण चोचीपर्यंत तो तुकडा मदरनं दिला नाही, आणि म्हणून ती तिथं थांबली. आणि एकदम व्याकुळ झालेला होता हा सीगल भुकेनं. त्याने एकदम त्या आईजवळ असलेल्या त्या फिशच्या तुकड्यावर उडी मारली. जशी उडी मारली तसा तो त्या खडकाच्या खाली पडला. ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू द स्पेस. आणि त्या पूर्ण जे पोकळी होती, कारण का तो खूप उंच भाग होता खडकाचा, आणि खाली अफाट असा समुद्र पसरलेला होता. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. मॉन्स्टर शॉकिंग, एकदम त्याला शॉक बसला. सीज मीन्स कॅच. एकदम त्याला धक्काच बसला. अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि त्याचं हृदय काही काळासाठी थांबलं. बरेचदा आपण त्या आकाश पाळण्यावर झोका घेत असतो, जेव्हा आपण असं पुढे जातो तेव्हा काही काळ, काही सेकंदासाठी आपलं हृदय थांबल्यासारखं वाटतं, बरोबर आहे. किंबहुना ज्यानं तो झोका पहिल्यांदा घेतलेला असेल त्याला तर नक्कीच होतं. त्याच्याहीपेक्षा भयंकर जो ड्रॅगन असतो, ड्रॅगनवर आपण झुलतो, आणि एकदम अगदी वरच्या टोकावर जर आपण असेल, आणि जेव्हा ते खाली येते किंवा फुल स्विममध्ये वर जाते, तेव्हा देखील हृदय काही काळासाठी थांबल्यासारखं आपल्याला वाटते. तसं त्या पक्षाचं झालेलं होतं, कारण का तो एकदम खाली पडलेला होता त्या खडकावरून. त्या स्पेसमध्ये आहे तो आता सध्या. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. ही कुड हिअर नथिंग. त्याला कशाचाच आवाज येऊन राहिलेला नव्हता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. मात्र खूप काळ चाललं का हे? नाही. एक मिनिटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालल्या. म्हणजे कुठलं, त्याचं हृदय थांबण्याचं म्हणा, घाबरण्याची म्हणा. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ड हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. दुसऱ्या क्षणाला त्याला असं वाटलं की त्याचे पंख आता असे मोकळे झालेले होते, स्प्रेड झालेले होते. द विंड रश
अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स. हवा त्याच्या ब्रेस्टला लागून राहिलेली होती, त्याचे फिदर आता वर्क करून राहिलेले होते. देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग. त्याच्या हृदयाला, त्याच्या पोटाला, त्याच्या छातीला, त्याच्या पंखांना हवा लागून राहिलेली होती. तो फील करून राहिलेला होता या सगळ्या गोष्टी. त्याचे पंख पसरलेले होते. He could feel the tips of his wing कटिंग थ्रू द एअर. त्याला आता फील होऊन राहिलेलं होतं, त्याच्या पंखानं हवा कापल्या जाऊन राहिलेली होती. हा इथं उडण्याची आपलं धड्याचंच टायटल आहे. कुठलं टायटल आहे आपल्या धड्याचं? हिज फर्स्ट फ्लाईट. बरोबर. पहा बरोबर त्या दिशेनं आपला टेक्स्ट जातो आहे. आर्ट ऑफ फ्लाईंग म्हणजे ॲक्च्युली त्याची आई ट्रेनिंग तर त्याला देऊन राहिलेली नाही आहे इथं प्रत्यक्ष, पण अप्रत्यक्ष तिनं त्याला शिकवलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याला आता ती हवा फील होऊन राहिलेली होती. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. मात्र तो असा तोंडाच्या भारावर पडला नाही. जसा तो वरून पडला, काही काळ त्याला असं वाटलं की त्याचं हृदय थांबलेलं आहे. मात्र ॲटोमॅटिकली त्याचे पंख हे स्प्रेड झाले आणि हळूहळू तो उडायला शिकला. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. इकडून तिकडे, खाली वर तो आता भरारी मारायला शिकलेला होता, भरारी मारून राहिलेला होता. सोअरिंग मीन्स भरारी मारणे. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. त्याला कुठलीही भीती वाटून राहिलेली नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. डिझी म्हणजे एक प्रकारचा अनकम्फर्टेबल फील करणं, राईट. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. त्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटलं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड्स. पुन्हा त्याने एकदा त्याचे पंख फडफड केले आणि पुन्हा त्यानं भरारी मारली अपवर्ड्स म्हणजे वर. पहिल्यांदा तो खाली पडला आणि पुन्हा आता सोअर्ड अपवर्ड, तो वर भरारी त्यानं घेतलेली आहे. गा 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 असा तो ओरडून राहिला. गाव को अशी त्याची मदर रिस्पॉन्स देऊन राहिली. हिज मदर सुप्ट पास्ट हिम. आणि त्याची आई देखील त्याच्याच मागावरून उडून राहिलेली आहे. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तिच्या पंखाचा देखील मोठा आवाज होऊन राहिलेला आहे. तिला पण खुशी झालेली आहे आता. ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. पुन्हा गा 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 अशासारखा आवाज करून त्याने तिला आन्सर केलं, उत्तर दिलं. म्हणजे पक्ष्यांमध्ये देखील भाषा असते, प्राण्यांमध्ये देखील भावना असते. आपण जस्ट मागल्या टेक्स्टमध्ये पाहिलेलं आहे. हिज मदर, देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्यानंतर त्याचे वडील देखील ओरडत ओरडत उडले. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम. त्याला दिसलं की त्याचे 2 भाऊ, त्याची बहीण देखील आता त्याच्या मागावरून उडत उडत येते आहे. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग. कर्वेटिंग लिपिंग लाईक अ हॉर्स म्हणजे उड्या मारत, इथं उडणेच म्हणू शकतो आपण. अँड बँकिंग मिनिंग इज गिवन हिअर फ्लाईंग विथ वन विंग हायर दॅन द अदर. पहा इथं नेक्स्ट पेजवर चित्र पण काढलेलं आहे. बारीक निरीक्षण जर तुमचं असेल तर पक्षी कधी कधी एक पंख वर आणि एक पंख खाली असे देखील उडतात. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग सगळे पूर्णची पूर्ण फॅमिली म्हणू शकतो आता उडून राहिलेली होती, भरारी मारून राहिलेली होती, डायविंग करून राहिली होती. म्हणजे प्रत्येकजण आनंदानं इथं आता पाहायला मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक सुंदर हा लेसन आपण पाहतो आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे जी पण आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट करतो, ते ड्रायव्हिंग असेल किंवा कुकिंग असेल किंवा स्विमिंग असेल, त्यामध्ये आपल्याला फ्लुएन्सी नसते. फ्लुएन्सी हा शब्दच अप्लाय करू शकत नाही तिथं. म्हणजे ती आपल्याला अगदी करताच येत नाही आणि ते करत असताना आपण खूप घाबरतो.
आणि म्हणून कोणीतरी आपल्याला ट्रेनिंग देणारं असतं, गाईड करणारं असतं. विशेषतः ते आईवडील असू शकते, मित्र असू शकते, टीचर असू शकते, कुठले रिलेटिव्स पण असू शकतात. आणि अशा प्रकारे आपण एखादा नवीन गुण ॲक्सेप्ट करतो, स्वीकारत असतो. ओके, तर या पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे.